अन्यथा वाळू वाहतूकदारांवर तापी नदीत उडी मारून आत्महत्येची वेळ येईल। वाळू वाहतूकदारांचे ठिय्या आंदोलन, तोडगा न निघाल्यास वाळू वाहतूकदारांचा तीव्र आंदोलनाचा इशारा। नंदुरबारच्या महसूल प्रशासनाच्या कारवाई विरोधात वाळू वाहतूकदारांचा संप। 150हून अधिक डंपर रस्त्यावर। गुजरातच्या रॉयल्टीवरील वाळूला महाराष्ट्रात अडथळा। नंदुरबारात वाहतूकदार आक्रमक। दंडात्मक कारवाईच्या निषेधार्थ वाळू वाहतूक बंद। बांधकाम व्यवसायावर संकट। नंदुरबारात वाळू वाहतूकदारांचे आंदोलन। सीबी पेट्रोल पंपाजवळ डंपरची रांग। नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्रातील रेती झोनची वाळू उपलब्ध नसताना गुजरातमधून रॉयल्टी भरून आणल्या जात असलेल्या वाळूवर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई सुरू आहे। याच विरोधात नंदुरबारमधल्या वाळू वाहतूकदार संघटनांनी बहिष्कार टाकला असून त्यांनी आजपासून वाळू वाहतुकीवर संप पुकारला आहे। वाळू वाहतूकदारांनी जवळपास 150 ते 200 डंपर आणि ट्रक नंदुरबार शहरातील सीबी पेट्रोल पंप शेजारच्या मैदानावर लावत आपलं आंदोलन सुरू केलं आहे। गुजरात राज्याची रीतसर रॉयल्टी म्हणजे शासकीय नजराणावरून तिथून वाळू आणली जात असताना त्याच्यावरती महाराष्ट्राने झिरो रॉयल्टी घेऊन ती वाळू नियमाकुल करणे आवश्यक असताना बोराडीला खाली आहे। ही प्रक्रिया टाळून नंदुरबार महसूल प्रशासन या वाळू वाहतूकदारांच्या गाड्या पकडून त्यांच्यावरती लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई करत आहे। त्यामुळेच हा दंड परवडत नसल्याने वाळू वाहतूकदाराने आजपासून संप पुकारला आहे। या संपामुळे नंदुरबार शहरासह परिसरात सुरू असलेल्या बांधकामावर मोठा परिणाम होणार आहे। वाळू मिळाली नाही तर मजुरांसह ठेकेदारांवरही उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे। अशातच या संपावर आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत। आंदोलन आम्ही नंदुरबार ट्रक चालक मालक संघटनेच्या वतीने आमचे जेवढे 200-250 डंपर आहेत ते सगळे आम्ही एका ग्राउंडला उभे केलेले आहेत। आणि आमची सरकारकडे एकच मागणी, वन टॅक्स वन नेशन प्रमाणे जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे गुजरात राज्यातून जी वाळू येते ती नंदुरबार जिल्ह्यापुरता तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा जो काही महसूल लावायचा असेल तो लावून आम्हाला लिगली रीती चालू करून देण्यात यावी। आम्ही शासनाच्या या कंटाळलो आहे। पण तुमचं जे आंदोलन चालू होते त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकाला याच्या फटका बसेल, मग कशा पद्धतीने काय सांगणार आपण याच्यावरती? ते सगळेच जण आमच्या सपोर्टला उभे सर, घरकुलवाले म्हणा, तुम्ही शासकीय ठेकेदार म्हणा का दुसरे ठेकेदार, सगळे आमच्या सोबतीला आहे। कारण की जी वाळू आहे आजच्या तारखेला ती एवढी महाग आहे, 25 ते 30 हजार रुपयाला एक गाडी पडते। ही गाडी घरकुलवाले घेऊ शकत नाही, कारण की त्यांना फक्त 2 ते 2.5 लाख रुपये घरकुलासाठी मिळतात। त्यात ते 25 ते 30 हजार रुपयाची एक गाडी टाकतील तर त्यांना घरं बांधतील कसे काय? हा पण आमचा एक मुद्दा आहे। तुम्ही टॅक्स भरत नाही त्यामुळे महसूल विभाग काय कारवाई करते नेमकं तुमच्यावरती? आम्ही टॅक्स भरायला तयार आहे। शासनाने आम्हाला त्याप्रमाणे टॅक्स लावून द्यावा। गुजरात राज्यातून जी वाळू येते त्याच्यावर आम्हाला सरकारने काही एक पर्याय काढून द्यावा। एकच जण बोला, एकदम तुम्ही बोलतात वाटलं असतं। आम्ही गुजरात राज्यातून रीतसर GST रॉयल्टी भरून माल आणतो। वन नेशन वन टॅक्स असा कायदा असून सुद्धा आम्हाला इथे नंदुरबार जिल्ह्यात अडवणूक केली जाते। 3-3, 4-4 लाख रुपये दंड दिला जातो। त्या विरोधात आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे। आम्हाला 2 दिवसात न्याय नाही मिळाला तर आम्ही सोमवारी कलेक्टर ऑफिसला संपूर्ण गाडीचे मालक, ड्रायव्हर, त्यांचे संपूर्ण कुटुंब, ठेकेदार, जेवढे मजूर वर्ग आहे सगळे आम्ही कलेक्टर ऑफिसला एक मोर्चा नेणार आहोत। आम्ही नंदुरबार रेती युनियनचे सर्व सभासद ही विनंती करतोय की आमच्या गाड्या सर्व हप्त्यांच्या आहेत, कर्जाच्या आहेत। 50-50, 60 गाडीला हप्ता आहे। आज 1.5 करोड महिन्याला गाड्यांचे हप्ते गव्हर्नमेंटला जात आहेत। तरी आमच्या गाड्या गव्हर्नमेंट आम्ही गुजरातहून रेती रॉयल्टी भरून आणतो, GST भरून आणतो। सुप्रीम कोर्टचा आदेश आहे की 500 किलोमीटर पर्यंत तुम्ही गाड्या भारतात कुठेही फिरू शकता रॉयल्टी भरून। तरी एक देश एक रॉयल्टी पाहिजे। आम्ही तरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जी असेल ती भरायला तयार आहे। महाराष्ट्रामध्ये रेती पण आहे, ही आम्हाला रॉयल्टी काढून तुम्ही काय अंतर रेती द्या, आम्ही तिथून गाड्या भरायला तयार आहे। तुम्ही इथून काही सिस्टीम करून आम्ही तयार आहे। आम्ही चोर नाही, आम्ही बेकायदेशीर चालत नाही। आम्ही विकत घेऊन रेती आणतो, घरकुलवाल्यांना रेती लागते। सर्व बांधकाम आम्ही 1000 कुटुंब सर्व आमचे त्याच्यावर अवलंबून आहे। कॉन्ट्रॅक्टर, घरकुलवाले, मजूर, ड्रायव्हर, तरी त्यांची सर्वांची काय म्हणतात तुम्ही लक्ष देऊन थोडी आम्हाला मदत करावी एवढीच गव्हर्नमेंटला विनंती आहे। स्टार्ट। रोज आम्हाला 3-3 लाख रुपये गाडीला दंड, आज पकडली लगे उद्या दुसऱ्या गाडी पकडली 3 लाख रुपये दंड, बेकायदेशीर दंड देत आहे। तुम्ही काय म्हणता असे दंड वसूल नका, बेकायदेशीर लोकांना त्रास देऊ नका। एवढे आम्ही सर्व रेती का अडके करतोय की आम्हाला तुम्ही त्रास देताय। पहिले 10 तारखेपर्यंत महाराष्ट्राचा निलाव झालेला होता, रेती होती। त्याच्यानंतर जो त्रास चालू आहे, रोज गाड्या पकडतात, 3-3, 4-4 कमिट्या फिरतात, जसे आम्ही फार चोर आहेत।
म्हणजे काल गाडी पकडली उद्या लगेच दुसऱ्या गाडीचा 3 लाख रुपये दंड. तुम्ही बेकायदेशीर एवढा दंड देऊ नका. तुम्ही जी रॉयल्टी भरायला तयार आहे तरी आम्ही भरायला तयार आहे, पण इतके कोणाला त्रास देऊन आमचं हे करू नका, आमचं पाहू नका. तुम्ही दंड एवढा द्या ते आम्ही भरू शकू की त्याचा आमचा उदरनिर्वाह त्याच्यावर आहे. मारीची वेळ आलेली आहे तरी गव्हर्नमेंटने आमच्यावर मदत करावी. एवढे सर्व कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे आणि आम्हाला रॉयल्टी काहीतरी काढून द्यावी, काहीतरी आम्हाला पर्याय मार्ग द्यावा ही आम्हाला गव्हर्नमेंटला विनंती आहे. नाहीतर मग आत्महत्या करायशिवाय पर्याय नाही राहणार. मग हे तर आम्हाला तापीत उड्या मारण्याशिवाय पर्याय नाहीये, त्याच्यावर आमचं जगणं आहे. तरी गव्हर्नमेंट आमच्याकडे हप्ते कुठून भरू, गाड्या खेचल्या जातील, आमचे घरं निलाव होतील तर करणार काय आम्ही.